देव, अरे हा आला नाही का? 4 वाजता बोलला होता, आणखी नाही आला. मग मी तर इथे थांबून काय करणार? जाते मी पण परत. हा अंजली, थांब अंजली थांब, असं जाऊ नकोस. थांब. काय रे, लपून बसला होता काय? असं त्रास देणं तुला बरोबर वाटतं का? आणि लोकांना असं वाट बघायला लावणं तुला बरोबर वाटतं का? अरे पण माझे पण काही प्रॉब्लेम असू शकतात ना. प्रॉब्लेम्स आणि तुला पण माझ्या नशिबात जसे प्रॉब्लेम आहेत तसे तुला नसतील. हो का? असे आहे का? चल ना, बसून बोल. खूपच चांगलं नाव आहे तुझं, अंजली. तुझी सगळ्यात खराब गोष्ट कोणती आहे? मी खूप लवकर सिरियस होतो आणि मला लय लवकर राग येतो. खूपच अवघड आहे. तसं काय नाही, ते परिस्थितीवर निर्माण आहे सगळं. मग प्रेमाबद्दल काय विचार आहेत तुमचे? प्रेमासाठी मी माझा जीव पण देऊ शकतो. प्रेमाबद्दल बोलतो आणि मरण्याच्या पण गोष्टी करतो. तुझ्या बोलण्यात काही दम नाही. हा, 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 हा. कोण साला मरतो प्रेमासाठी? हा, कोण साला मरतो प्रेमासाठी? आणि जरी मेलो ना अंजली, आणि जरी मेलो ना मेन साहेब, तरी धडकीन तुझ्या हृदयाची धडकन बनवून. पहिल्याच भेटीत एवढं प्रेम करायला लागला? मला काय विचारती अंजली? विचार तुझ्या धडकनला. वा वा, तू तर खूपच चांगलं बोलतो की. बरं अंजली, तुला काय आवडतं? मला नवीन नवीन ठिकाणी फिरायला जायला आवडतं. हो का? मग तू माझ्या सोबत नवीन नवीन ठिकाणी फिरायला चलशील का? हो नक्की. वचन देतेस? हो वचन देते. आणखी काय जमते तुम्हाला? मला ना गाणं गाता येतं. गा मग एखादी. तुम दिल की धड़कन में रहते हो, रहते हो, सांसों से कहते हो. अंजली, 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 अंजली. काय रे, थोडं साईडला गेली तर एवढं टेन्शन घेतलं तू? एवढं काय सिरियस होतं? असं काय आहे माझ्यात? दुनिया ने ठुकराया है, बस तुमने अपनाया है. दिल को इतना चैन मिला, सबने इतना सताया. हो का? काही हा बोल. का रे, भेटला का तिला? हो भेटलो मी तिला. कशी आहे ती? खूप सुंदर आहे मम्मी तिचं. खरंच का? हो धर, तिच्याशीच बोल. हे घे अंजली. काकू काय म्हणते? आई म्हण. लगेच एवढं लवकर? असू दे असू दे. अरे हा देव कुठे गेला? आल्यापासून नाराजच दिसतोय. माझ्याशीच नाराज येतो. मी काहीच लपवणार नाही तुझ्यापासून. तुझ्यापासून काही लपवलं पण नाही पाहिजे, कारण नाती कुठल्याही वजेच्या भरोसावर उभी राहत नाही. परवा आमच्या घरी पाहुणे आले होते. जाताना देवला 100 रुपये दिले. ते 100 रुपये मी त्याच्याकडून घेतले होते. देते म्हणले पण ते खर्च झाले. माझ्याकडून काही देणं झालं नाही, म्हणून तो माझ्यावर नाराज आहे. तू त्याला सांग, मी जे केलं ते प्रथा होती, ते समाजाचा नियम आहे. आणि मला वचन दे, तू त्याची साथ देशील. हो मी वचन देते. मी नेहमी त्याची साथ देईन. त्याची कधीच साथ सोडणार नाही. अरे आला देव. अरे ठीक आहे आई, मी तुला थोड्या वेळाने करतो. तू असं काय आलाय? साडी वगैरे, शर्ट, सूट, बूट काहीतरी घालून यायचं ना चांगलं. हॅलो डॅड. येस बेटा, भेटली का त्या मुलाला? हो भेटले ना. बरं दे बरं त्याच्याकडे, बघू तुझी चॉईस कशी आहे. हा घे, डॅडचा कॉल आहे. मला वाटतं तुम्ही माझी चप्पल बघताय. ह्याच्यामध्ये एक बिळू पण आहे जे तुम्हाला दिसत नसेल. हे बघा, बिचारी चलता चलता घासली. देव, अरे दे. रिलॅक्स अंजली, मी बोलतोय ना. खरं तर मला अंजली म्हणली होती की चांगले कपडे घालून, बूट वगैरे घालून, साडी वगैरे करून मी यावं. लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? काय विचार? जसा मी आहे
तसा मी आहे. तसा तू आहेस तरी कोण? कुणी खास नाही, एक सामान्य माणूस. पण जो तुमच्या मुलीवर वेड्यासारखं प्रेम करत तो कुणी सामान्य तर नसेल ना. काहीच नाहीये माझ्याकडं. ना धन ना दौलत ना खानदान. फक्त एकच गोष्ट आहे, ती पण तुमच्याकडे, तीच मागायला आलो. आणि जर मी नाही दिली तर? हिसकावून घेऊन जाईल. हो, जेव्हा मी तुला बघितलं होतं तेव्हा मला वाटलं की तू डोक्याने कमी असेल. पण तू तर फक्त डोक्याने कमीच नाही तर बेशिस्त आणि अज्ञानी पण आहेस, ज्याला आपल्या गेलेल्या वेळेचं माहित नाही आणि येणाऱ्या उद्याचं पण काही माहित नाही. अंजली, ही आहे तुझी चॉईस. जो तुला 2 वेळेचा जेव घालू शकत नाही, जो तुझं आणि त्याचं पोट भरण्यासाठी तुझ्या बापाच्या तुकड्यावर जगणार आहे, ही याची अवकात. आणि तुमची अवकात काय? तुमच्याकडे धन आहे, श्रीमंती आहे, तर तुम्ही तुमची अवकात उंच केली. माझं बोलणं ऐका. अवकात प्रेमाच्या दौलतने बनते जी माझ्याकडे आहे. तर सांगा, कुणाची अवकात उंच आहे, तुमची का माझी? गरीब कोण आहे, तुम्ही की मी? श्रीमंत कोण आहे, मी की तुम्ही? अरे देव, तू हे काय करतोय? ते इकडे फोन. अंजली, तू लवकर घरी ये. हो हो, येते डॅड. देव, चल मी असं जाते. मस्करी करते काय? अरे नाही, मी माझ्या घरच्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत. ते जसं बोलतील तसंच मी करणार. मग तू प्रेम काय तुझ्या घरच्यांना विचारून केलं होतंस का? अरे 1 तास पहिले आपण भेटलोय, तू काय प्रेमाच्या गोष्टी तू किती करतोय? स्वार्थी आहेस अंजली. बोल, तुला काय बोलायचं, पण मी आता तेच ऐकणार जे माझ्या घरचे बोलतील. प्रेम वगैरे काहीच नसतं. लोक पैसा बघतात, प्रॉपर्टी बघतात, बंगला बघतात, दौलत बघतात, आणि तेच खरं असतं. प्रेमाने काहीच होत नाही. अरे पण तू सुखी राहशील ना. अरे पिंजरा जरी सोन्याचा असला ना तरी लोक पिंजरा नाही बघत, तो पिंजरा सोन्याचं हे बघतात. लग्नानंतर मुलीचा जीव गेला तरी चालेल, पण घरची इज्जत नाही गेली पाहिजे. प्रेमाने पोट नाही भरत. पिंजरा जरी सोन्याचा असला तरी मला जगावं लागेल. तू तर जगशील अंजली, मी मरून जाईन ग. माझ्या संतानाचं काय होतं? तू माझ्यापेक्षा चांगलं डिझर्व करतो. तुला आणखी खूप भेटतील. पहिल्या भेटीत तू एवढा का सिरियस होतोय? मी तुला आधीच सांगितलं होतं, मी खूप लवकर सिरियस होतो. अरे नको हो तू एवढा सिरियस. तू मला बर्बाद करायचं ठरवलं आहे अंजली. रे गोष्ट ऐकून घे. खर्च केलाय मी, 300 रुपयाचा शर्ट आणलाय, जाळून खाक करेन या जगाला. तू असं काहीच करणार नाही, वचन दे मला. आपण एक बघा ना, कोणतं वचन नाही दिलेलंच बरं राहील अंजली. आता जाते मग मी आता. अंजली थांब. मला दिलेलं वचन तर तू तोडून चाललेस. तू अजून एक वचन दिलं माझ्या आईला, काय उत्तर देऊ मी तिला? बापाच्या वचनासाठी एका आईच्या मुलाला सोडलं. ती आई आहे, ती घेईल समजून. का रे, काय म्हणाली ती? सगळ्या त्याचा खेळ आहे आई, सगळ्या त्याचा खेळ आहे. उशीर झालाय आता घरी यायला. का रे, असं का बोलतोय? काय झालं? सोडलं मी तिला, सोडलं तिचं हृदय. आता परत कधीच नाही भेटणार मी तिला, कधीच नाही भेटणार मी त्या अंजलीला. खोटं बोलतोय तू, असं करूच नाही शकत. तू कुणाला सोडूच नाही शकत. खोटं बोलतोयस ना? हाय, मी काय कोणाचं हृदय तोडणार? मी काय कोणाला सोडणार? तीच मला सोडून निघून गेली आई. आणि जेव्हा मी तिला विचारलं, तू आईला पण एक वचन दिलं, मी आईला काय सांगू, काय सांगू मी आईला? तुला माहिती ती काय म्हणली? तुला माहिती ती काय म्हणली? आई, आई समजून घेईल. तू समजू शकते आई? तू समजू शकते का? आई, आई, ए मुडद्या, वरडू नको. ऐकायला येते मला. चुकीने त्या म्यूटचा बटन दबला होता. येताना गिरणीवरून ना दळण्याचा डबा घेऊन ये, मुस्काळ तोंड्यात. ठीक आहे आणतो. एक दिवस मी नक्की परत येईन अंजली. त्या दिवशी सांगेल मी कोण आहे. हे वा शक्ती देवा.